माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. फलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रहा धडो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरां. मंगल भवाना मंगल हारे प्रभु दशरथ आजेर बिहारी. राम श्री राम
विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई चिंतना करता निवडलेला अभंग. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा विश्वमौली ज्ञानोबरायांचं वर्णन करणारा गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. काही विशेषण ज्ञानोबरायांना देतात. कशाला विशेषण म्हणतात? जे विशेषाचं विशेष वर्णन करतात त्यांना विशेषण म्हणतात. लक्ष देऊ नये का? विशेष ज्ञानोबराय आहेत आणि विशेषण अभंगाची काही पदं आहेत. यातली काही पदं आपण जसा वेळ भेटेल तसा त्या पदांचा विचार करूया. पहिलं पद आहे, पहिलं विशेषण आहे कृपाळू. ज्ञानोबा कृपाळू आहे. ते आपल्यावर कृपा करतात म्हणून कृपाळू आहे. ज्ञानोबा उदार आहे आणि ज्ञानोबा माझे आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि मग अशा ज्ञानोबाऱ्यांना मी वारंवार नमस्कार करतो, प्रणाम करतो, दंडवत करतो. तया नमस्कार वारंवार. काय विशेष आहे ज्ञानोबाऱ्यांमध्ये? असं काय ज्ञानोबाराय करतात की त्यांना तुम्ही विशेषण देता? लक्ष द्या. भक्त कुठल्याही यातीतला असेल, जातीतला असेल, पंथातला असेल, धर्मातला असेल, संप्रदायातला असेल, भक्ताच्या यातीचा, जातीचा, कुळाचा कुठलाच विचार न करतात ज्ञानोबाराय भक्तावर करुणा करतात ना कृपा करतात. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबाराय भक्तावर करुणा करतात. बस एवढंच विशेष आहे का ज्ञानोबारायमध्ये? की अजूनही काही विशेषता आहे तुमच्या माऊलीमध्ये? ऐका ना. 3ऱ्या चरणामध्ये एवढा गोड सिद्धांत शांतीब्रह्म प्रस्थापित करतात. भलतिया पण अट घातली. भावे शरण जाता भेटी. माणूस कसाही असो, एवाना कसाही असो, ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद. कसाही असो, एवाना कसाही असो, भलतिया या शब्दाने कसाही असो तो, पण अट घातली. भावे शरण जाता. भावनायुक्त अंतकरण आणि ज्ञानोबाऱ्यांना शरण जा. ज्ञानोबाराय त्याला भेटतात. भेटी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. अजूनही आळंदीच्या परिक्षेत्रामध्ये असे काही साधू आहेत, असे काही महात्मे आहेत ज्यांना ज्ञानोबाराय आजही दर्शन देतात. या परिक्षेत्रामध्ये सुद्धा असे काही साधू असतील, असे काही महात्मे असतील, त्यांना ज्ञानोबारायांचा सगुण साक्षात्कार झाला असेल. बस ठीक आहे. एवढंच ज्ञानोबारायांचं विशेष आहे का? की अजूनही काही विशेषता आहे ज्ञानोबारायांमध्ये? ऐका ना. गोड आहे बरं का. पाडी तसे तुटी जन्मव्याधी. जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवण्याचं ना निवृत्त करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते माझे ज्ञानोबाराय आहेत. आपल्या पाठीमागे जन्म मरणाचं रडगाणं लागलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलुदुस्ता अपया पारे पाहि मुरारे. जन्म मरणाचं रडगाणं आपल्या पाठीमागे आहे. ज्ञानोबारायांची कृपा झाली की पुन्हाही जन्म घ्यायचं काम नाही, पुन्हा मरायचं काम नाही. पाडी तसे तुटी. जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्ञानोबाराय चुकवतात महाराज आपल्याला. असे असणारे ज्ञानोबाराय. मी अनाथ आहे आणि माझ्या अनाथाची माय म्हणजे माऊली आहे. शेवटच्या चरणामध्ये शांतीब्रह्मांनी म्हणावं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. म्हणून मी ज्ञानोबारायांना वंदन करतो की जे ज्ञानोबाराय न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई भक्तावरती करुणा करतात. अभंगाचा सरळ भाव विठ्ठल. श्रीराम जय राम
सुलभ नसोती. रामाची कृपा असल्याशिवाय, संतांचा सहवास असल्याशिवाय आपण इथे बसू शकत नाही महाराज. म्हणून ज्यांची कृपा आहे ते वैकुंठवासी बाबा आहे. बाबांच्या सहवासात अनेक भक्त परिवार आला आणि तो कृतार्थ झाला. या वर्षी सुद्धा त्याच तोला मोलाचं नियोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. बाबानंतर बाबासारखीच परंपरा, ज्ञानाची परंपरा, ज्ञानाचा प्रवाह अखंडतेवत ठेवण्यासाठी प्रभा म्हणजे साक्षात प्रकाश, साक्षात विद्वत्तेचा आभास असे प्रभाकर महाराज विद्वत रत्न आहेत. न्यायामध्ये तेवढेच मूर्धन्य आहेत, वेदांतामध्ये वागीश आहे. असे न्याय मार्तंड वेदांत वागीश आमचे प्रभाकर महाराज. आपण त्यांच्या सहवासात आहोत, त्यांच्या छत्रछायेखाली आहोत. म्हणून आपलं खूप भाग्य आहे. जितका लाभ घेता येईल तितका लाभ घ्या, कारण की संत जवळ आले की फायदा घेणारे बरेच आहे. विठ्ठल अधिष्ठानातून आमचे हरिभक्त परायण त्याच ज्ञानोबरायचं चिंतन करण्यासाठी, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा संपन्न करण्यासाठी एकत्र जमलेलो आहात. कीर्तनासाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. प्रासंगिक कीर्तन असल्यामुळं ज्ञानोबरायांचं न सांगावं तर कोणाचं सांगावं हा हेतू उराशी बाळगून बऱ्याच वर्षानंतर, 3 ते 4 वर्षानंतर मी या अभंगाला पुन्हा एकदा दृष्टीपथासमोर ठेवून इथे आलेलो आहे. ज्ञानोबराय मला तुमच्या पुढं ठेवायचे आहे. ज्ञानोबरायांनी काय त्याग केला, ज्ञानोबरायांना संतांनी किती प्रेम देऊन माऊली हे संबोधन विशेषण दिलं. ज्ञानोबरायांचं सगळं आयुष्य फक्त आपल्यासाठी कसं होतं आणि ज्ञानोबरायांनी आपल्यासाठी काय केलं, म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना माऊली हे विशेषण दिलं. एकंदरीत या सर्वांचा उहापोह मला तुमच्या पुढे ठेवायचा आहे. तुमचे पोहे होऊ देऊ नका. विठ्ठल कीर्तनाचा टायमिंग चेंज असतो, पण इथला कीर्तनाचा टायमिंग थोडा चेंज आहे. 2 ते 4 हा कीर्तनाचा टायमिंग असला की 2 ते 4च लोक पुढ्यात असतात. माझं कीर्तन कळत नाही का? कसं कीर्तन पहिल्यांदा ऐकत आहात असे बसू नका. विठ्ठल असा कीर्तनाचा टायमिंग जो कीर्तन करायलाही सुटेबल आहे. मला तर असं वाटतं महाराष्ट्राने पावनधामाचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणजे कीर्तन करायचे ऍक्सिडेंट वाचतील, रात्रीचा प्रवास वाचेल, रात्रीचं जागरण वाचेल आणि सगळ्यांना सोयीस्कर होईल. फक्त एक जेवण झालं की या टायमाला झोप येते, तेवढी मात्र दक्षता तुम्ही घ्या. ताट बसा. आपण ज्ञानोबरायांना श्रवण करणार आहोत. ज्ञानोबराय म्हणजे काही सामान्य नाहीत महाराज. म्हणून अंतःकरणपूर्वक कीर्तन श्रवण करा. आज भावनायुक्त अंतःकरण ठेवून आपण हे कीर्तन श्रवण केलं पाहिजे, कारण की आज मला ज्ञानोबराय तुमच्या पुढ्यात ठेवायचे आहे. काय केलं ज्ञानोबरायांनी की ज्ञानोबरायांना कृपाळू हे विशेषण दिलं हो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. ज्ञानोबरायांनी खूप मोठं केलं महाराज आपल्यासाठी. वर्णन करण्यासाठी अधिकार पाहिजे. वर्णन कोणाचं करतो त्याचाही अधिकार पाहिजे. असं उठसूट कोणी कोणाचं वर्णन करू शकत नाही. मी आता एक 5 मिनिटं या सर्वांकरता खर्च केले, कारण की यांनी महाराष्ट्र गाजवला. चाल वितराच्या कडनं असलं की मग तितक्याच मिनिटाचं वर्णन असतं. पण ज्याची काही विशेष योग्यता असते, ज्याचं काहीतरी विशेष सामर्थ्य असतं, त्याला तेवढं वर्ण विषय असल्यामुळं वर्णनही त्या प्रकारचं असावं लागतं. म्हणून वर्ण विषय म्हणजे ज्ञानोबराय. काय अधिकार आहे ज्ञानोबरायांचा? अंगी ऐसे
रेडा बोले. रेडा बोलवला ज्ञानोबाराने. रेड्याचं मंदिर आहे हे लेडीला कळालं नाही म्हणून आम्ही लेडी नाही म्हणत रेडी म्हणतो. जाणकारांना कळेल म्हणून तिने म्हणावं माणसं बोलती केली हो माणसं. रेडी बोलवली रेडा बोलवला पण माणसं बोलवले नाही तिच्या करता रेडी. अरे आपेगाववरून आम्ही आळेफाट्यावरून रेड्याचं दर्शन करून ज्यावेळेस जात होतो ना आळंदीला त्यावेळेस अक्षरशः आम्हाला तो प्रसंग आठवला की ज्यावेळेस ज्ञानोबाराय रेड्याला सोबत घेऊन आले पैठणहून. रेडा वेद बोलत होता. ज्ञानोबारांनी जो वेद बोलायला लावला तो वेद रेड्याने बोलावा एका पशुने बोलावा एवढं सामर्थ्य ज्ञानोबारायांचं आहे. म्हणून त्या रेड्याचं मंदिर झालं. त्याला ईश्वर म्हणतात रेडेश्वर. रोडेश्वर नाही रेड्याला बोलवलं एका हाल्याला. हाला किती आता आमच्या कीर्तन करायला माहिती किती हलगट भारी असतं. अहो तुम्ही कितीही बटन दाबा ते हॉर्न दाबा ते रस्ता सोडत नाही इतकं त्या हाल्याच म्हणतात ना हाल्या. हा रेडा हाल्या किती हलवलं त्याला तरी हलत. पण अशा निर्बुद्ध असलेल्या हाल्याला सुद्धा रेड्याला सुद्धा ज्ञानोबाराय बोलवतात. भिंत जड होती हो पण चालविली जड. एवढाच अधिकार आहे का? संकुचित करू नका ज्ञानोबारायला. अरे एखादा तुमचा पोरगा अडाणी असेल त्याला शाळेत काही येत नसेल तुमच्या त्या पोराला नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव हा जप करायला लावा. सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करत असताना देवघराच्या समोर तुमच्या पोराला एखाद्या वेळेस कधीतरी प्रयोग करायला लावा. 1 वर्षापर्यंत अनुभव घ्या. ज्याला 36% जो काठावर पास होणार आहे तो मेरिट मध्ये नाही आला तर मग येऊन भेटा. ज्ञानोबारायांच्या जपाचं काही सामर्थ्य आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय त्याला ज्ञान देतात. फक्त जप करायला लावा. एक माळ हातामध्ये घेतली पाहिजे मुलांनी. सकाळी सकाळी मुलाला संस्कार लावा. मोबाईल हाती दिल्यापेक्षा माळ हातात द्या आणि त्याला 108 वेळेस फक्त सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर देवघरासमोर आल्यानंतर त्याला असं म्हणा 108 वेळेस फक्त जप करून पाहतो आणि मग 1 वर्षानंतर रिझल्ट घ्या. ज्ञानोबारायमध्ये तेवढं सामर्थ्य आहे हो. ज्ञानोबारायांनी काय सामर्थ्य दाखवलं, ज्ञानोबारायांनी काय कृपा केली हे आम्हाला विचार. आम्ही ज्ञानोबारायांच्या जवळ गेलो. ज्ञानोबारायांनी कृपा केली. एक वेळ असा होता की मी याच डोंगरगाव मध्ये चाल म्हणण्याकरता एका भजनेच्या कानात म्हटलं मला चाल भेटेल का इथे. बरं का ऐका ऐका लक्षात घ्या. मी इथे एका भजनेच्या कानात म्हटलं मला चाल भेटेल का इथे डोंगरगावात. 2007-8 ची घटना असावी.
आमचे काका इथे आहेत डॉक्टर नाईक म्हणून. मी इथे आल्यानंतर एका बसण्याला म्हटलं मला चाल भेटेल का शेवटी. आज त्याच ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात मधुकरी मागून खाल्ली आणि अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन करतो. त्यातला टॉपचा सप्ताह म्हणजे डोंगरगावचा सप्ताह. आज त्या सप्ताहामध्ये कीर्तन करण्याचं सद्भाग्य म्हणजे ज्ञानोबाऱ्यांची कृपा असते. त्यांची कृपा नाही तर काय. आम्ही एवढा महाराष्ट्र फिरतो, आमचे एवढे फॉलोअर्स आहेत, एवढे व्ह्युअर्स आहेत, व्हॉट्सअप, इंस्टा, युट्यूब, काय एवढे लोक फॉलो करतात. ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली म्हणून असतं ना. आमच्या जीवनातून दादा महाराज ज्ञानोबांना वजा करा, तुकोबांना वजा करा, टाळ आणि माळ वजा करा, आपल्याला ढोर वळायला ठेवणार नाही कोणी. महाराज उघड आमच्या जीवनातून जी काही आमच्यावर कृपा झाली ती ज्ञानोबाऱ्यांची आहे, तुकोबारायची आहे, ती ज्ञानेश्वरीची आहे, गाथ्याची आहे, संतांची आहे. म्हणून आम्ही त्यांचे आहोत ना, त्यांचंच सांगा. विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वाचे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा. एखादा जड असेल, एखादा निर्बुद्ध असेल, त्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल, एक काम करा, नुसतं फक्त भावनायुक्त अंतःकरणानं ज्ञानेश्वरीवर बोट ठेवा. ज्ञानेश्वरी बोट ठेवा, सवय करा. तुम्हाला ज्ञानेश्वरीची एकदा सवय झाली की ती ज्ञानेश्वरी तुमचं बोट कधी सोडणार नाही. हे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. ती कधी आपल्याला भरकटू देणार नाही, ती कधी आपल्याला वाम मार्गाने जाऊ देणार नाही. ती आपली आई आहे, तिला कळतं माझ्या लेकराला काय द्यायचं. ज्ञानेश्वरीच्या संगतीत तर जा. ज्ञानेश्वरीचा काय भाव आहे तो भावनायुक्त अंतःकरणानं फक्त ज्ञानोबाऱ्यांना बोला, मला ज्ञानेश्वरी कळली पाहिजे. म्हणून भाव धरून वाचे ज्ञानेश्वर, कृपा करी हरी दया करी, स्वमुखी आपण दोषी स्वमुखी आपण भावनायुक्त अंतःकरणानं ज्ञानोबाऱ्यांचं बोट पकडा, ज्ञानेश्वरीचं बोट पकडा. ज्ञानोबाऱ्यांमध्ये खूप सामर्थ्य आहे. हो, तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानोबाऱ्यांच्या अजन वृक्षाचं दर्शन घेत चला. सोन्याचा पिंपळ आहे. ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली पाहिजे आपल्यावर. ज्ञानोबाऱ्यांनी जे ज्ञान लोपलं होतं ते जनसामान्यांकरता खुलं करून दिलं महाराज. संस्कृताची गाठी उकलली. जे ज्ञान अत्यंत दुर्भिक्ष होतं, दुर्मिळ होतं, लोपलेलं होतं, ते ज्ञान समाजापर्यंत ज्ञानोबाऱ्यांनी आणलं. लोपले ज्ञान जगी हितणीण ती कोणी, अवतार पांडुरंग नाभ ठेविले ज्ञान. जे ज्ञान लोपलं ते सामान्यांकरता ज्ञानोबाऱ्यांनी खुलं करून दिलं. म्हणून ज्ञानोबाराय कृपाळू आहे. कसं काय आपल्या करता हे ज्ञान खुलं करून दिलं. ज्ञान लोप पावलं होतं. आता ज्याची लघु झाली त्याला ही भाषा कळेल. लोप पावणं वेगळं, नष्ट होणं वेगळं. आता काही पोरं इथले लघु सिद्धांत कौमुदी शिकतात. नागेश महाराज लघु सिद्धांत कौमुदी म्हणजे, आणि लघुच नाही, लघु घ्या, सिद्धांत कौमुदी घ्या, पाणिनीय व्याकरण घ्या, न्याय घ्या, हे सगळे प्रश्न आहे आणि ज्ञानेश्वरी ही उत्तर आहे. आपण भ्रमात आहोत. आपल्याला वाटतं ज्ञानेश्वरी वाचली की एकदम कळेल, पण ती ज्ञानेश्वरी, अरे भल्या भल्याची परीक्षा ज्ञानेश्वरीत होते. ज्ञानेश्वरी सोपी आहे नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे उत्तर आहे. तुम्हाला आधी लघु लावावी लागेल, सिद्धांत कौमुदी लावावे लागेल, न्यायशास्त्र शिकावं लागेल, तेव्हा कुठेतरी प्रश्न कळून घेतल्यानंतर उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी कळणार. प्रश्न समजून घेतलं नाही आपण, उत्तर कळून काय फायदा आहे. उत्तर कळण्यासाठी आधी प्रश्न तर कळून घ्यायला पाहिजे की नाही. आधी हे सगळं शिका, आधी काशी करा आणि मग नंतर इकडे या. आम्ही मुलांना सांगतो महाराज, जे जे मुलं भेटतील ना ते आधी ज्ञानेश्वरीत प्रवेश करतात, ते भागवतात प्रवेश करतात. पण कथानक शिकून काय फायदा. तुम्हाला भागवताच्या श्लोकाचा पदच्छेद करता आला पाहिजे, त्याचा अन्वय तुम्हाला कळला पाहिजे, त्याचा अर्थ तुम्हाला लागला पाहिजे. ती दृष्टी तुम्हाला येण्याकरता तुम्हाला आधी व्याकरणाचा अभ्यास करावा लागतो. आणि ते व्याकरण तयार होतं व्यवहारे बाबांचं. ते व्याकरण तयार आहे आमच्या प्रभाकर बाबांचं. म्हणून इथे या, इथे येऊन आपल्या मुलांना शिकवत चला.
हे ज्ञान लोपलेलं संस्कृत मधलं ज्ञानोबाऱ्यांनी उकललं आणि आपल्यापर्यंत आणलं. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, कोणाला हित कळत नव्हतं, हे ज्ञान लोप पावलं होतं. महाराज ही परंपरा महादेव आणि विष्णू यांच्यामध्ये होती. असं ज्ञानोबाऱ्यांना कृपाळू हे विशेषण नाही दिलं शांतीप्रभा एकनाथ महाराजांनी. काय कृपा केली ज्ञानोबाऱ्यांनी? ज्ञानोबाऱ्यांनी महादेव विष्णू यांच्यामध्ये असलेली परंपरा खंडित केली. म्हणजे हे परंपरेचं ज्ञान ज्ञानोबाऱ्यांनी खंडित करून आपल्यापर्यंत आणलं. कसं काय आणलं स्पष्ट करून सांगेल, लक्ष द्या. एक काळ असा होता उद्धव महाराज की महादेवाने हे ज्ञान विष्णूला सांगावं, विष्णूने महादेवाला सांगावं, पुन्हा महादेवाने विष्णूला. या दोघांमध्ये ही परंपरा लुप्त झाली होती. म्हणून लोपले आदर्श लोप लघुसिद्धांत कौमुदी याच्याकरता व्याकरण लोप पावलं होतं. नष्ट नव्हतं झालं. नष्ट झालं असतं तर कीर्तनच झालं नसतं. इथं हे ज्ञान एका विशिष्ट परंपरेमध्ये ज्ञानोबांनी बांधून ठेवलेलं आपल्यापर्यंत आणलं. म्हणून लोपले ज्ञान जगी हित नेणती कोडी. कसं काय हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं? एक गोड इतिहास काही जुनी मंडळी सांगतात, ऐका लक्ष देऊन. आमच्या गुरुवर्यांनी तो इतिहास सांगावा. काय झालं, एक वेळेस माता पार्वती शंकराच्या दरबारात हात जोडून उभी राहिली. मला काहीतरी ज्ञान सांगा असं म्हणू लागली. आणि सांगत असताना शंकराने आट घातली, पार्वती ऐक, ज्ञान तर सांगतोय पण हे ज्ञान अत्यंत कठीण आहे, हे सहजासहजी पचत नाही. हे ज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध आहे. कोणाचं दूध आहे बोला? वाघिणीचं दूध आहे. मग हे ज्ञान तुला पचावं असं वाटत असेल तर झोपी जायचं नाही. कोण कोणास बोललं? शंकर पार्वतीस आणि विजय महाराज तुम्हास. विठ्ठल वाघिणीचं दूध माहिती का? वाघिणीचं दूध त्याचा काय प्रताप आहे ऐका, माझ्याकडे लक्ष दे, मी सांगतो. वाघिणीच्या दुधाचा असा प्रभाव असतो बघा, लक्ष देऊन कळेल तुम्हाला. वाघिणीचं दूध कढईच्या भांड्यात टिकत नाही, ते स्टीलच्या भांड्यात टिकत नाही, ते जर्मनच्या भांड्यात टिकत नाही, ते चांदीच्या कढईच्या भांड्यात टिकत नाही. कोणत्या भांड्यात टिकतं बोला? सोन्याच्या भांड्यात टिकतं. इतर भांड्याला ते छिद्र करतं, खाली पडतं. काय करतं? छिद्र करतं आणि खाली पडतं. तुम्हाला जर परीक्षा करायची असेल तर एखाद्या जंगलात जाऊन एखादी वाघीण पकडा, त्याचं दूध काढून पहा आणि मग परीक्षा करा. नका कुरडाष्ट होईल तुमचा. वाघिणीचं दूध आहे ते फक्त सोन्याच्या भांड्यात टिकतं, इतर भांड्याला छिद्र करतं, खाली पडतं. म्हणून महादेव पार्वतीला जे सांगतायत तेही वाघिणीचं दूध आणि कीर्तनात आज जे श्रवण करतायत तेही वाघिणीचं दूध. आम्हाला खाली येऊ देऊ नका, तुमचं भांड सोन्याचं करा. हा, आपली उंची वाढवली पाहिजे महाराज श्रवणाची. पांचट गप्पा म्हणजे कीर्तन नाही, चाकुरी आहे. ज्ञानोबाऱ्यांनी चाकुरी घालून दिली आपल्याला, तुकोबाऱ्यांनी चाकुरी घालून दिली आपल्याला. ही या चाकुरीत कीर्तनकाराने तरी चाललं पाहिजे. विठ्ठल शुभम दादा, एखाद्याकडून काहीतरी मिळावं असं वाटत असेल तर त्याची स्तुती करायची असते, त्याची प्रशंसा करायची असते, त्याचं नाव घ्यायचं असतं कीर्तनात तरी निदान. मग मिळत असतं. उद्धव महाराज स्तुती केली की भेटत असतं, स्तुती केली की मिळत असतं. मग ते पाकिट का असे ना विठ्ठल, स्तुती केली की भेटते हो. 15चं 21 भेटते, 21चं 25 भेटते. म्हणून स्तुती करायची प्रथा कदाचित कीर्तनकारांनी सुरू केली असेल. अर्धा तास ज्यांनी कीर्तन घेतलं त्याची वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये. माणसाची कीर्ती नाही वर्णन करायची, शंकराची स्तुती केली कोणी? माता पार्वतीने. कसा आहे शंकराचं स्तुती केल्याशिवाय मग ज्ञान भेटत नसतो. अर्जुनाने सुद्धा शिष्यत्व पत्करलं, नंतर अर्जुनाला ज्ञान भेटलं. शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नं. मी तुझा शिष्य आहे, शिष्य हा ते तुझा, अहम मी. शाधी लवकर, माम मला, त्वां तू, प्रपन्नम हात जोडून उभा आहे म्हणून ज्ञान सांग. तेव्हा कुठेतरी श्री भगवान वाच दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंतांनी म्हणावं, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु अगतासूंश्च न अनुशोचन्ति पंडिताः. शिष्य व्हावं लागतं तेव्हा कुठेतरी गुरु ज्ञान सांगतात. गुरुची सेवा करायची असते. 6 महिन्यात कोणी कीर्तनकार होत नसतो. विठ्ठल कुठे लावायचं? गुरुच्या समोर
बसायचं. तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्यत्व सकळ. मग अपेक्षित आपुले सांगती न पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्प नये, संकल्प नये. विद्यते हृदय ग्रंथिश्चिद्यन्ते सर्व संशया, श्रियन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टि परावरे. कुठं व्हायचं हे दृष्टी ज्ञानमयं कृत्वा पश्येद ब्रह्ममयं जगत्, सा दृष्टी परमोदारा न नासाग्रावलोकिनी. दृष्टी ज्ञानमय करा, याच्यासाठी गुरुच्या समोर बसा, हृदय एक झाले. आणि मग पार्वती माता स्तुती करायला लागली, शंकरजीचे वर्णन करायला लागली. शंकर आशुतोष आहे बरं का. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होणारा. जो लवकर प्रसन्न होतो त्याचं नाव महादेव आहे. म्हणून तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, तुम्हाला लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतेचं दर्शन घ्यायचं असेल तर दुसऱ्या देवाकडे जाऊच नका, महादेवाकडे जा. विठ्ठल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा पार्वती माता शंकराला प्रणाम करते. मला काहीतरी सांगा, काय स्तोत्र आहे तो शंकराचे, महादेवाचे. कृपा बरं का महादेवाची आपल्यावर. मी जे बोलतोय तुम्ही जे ऐकताय मुलांना लक्ष देऊ नये का, तुम्हाला ही येईल कदाचित लघु सिद्धांत मध्ये. ही जी शब्दसृष्टी निर्माण झाली ऐका, ही सगळी महादेवाची कृपा आहे म्हणून निर्माण झाली. महादेवाने एकेकाळी डमरू वाजवला. ननाद ढक्का नवपंचवारम. ढक्का म्हणजे डमरू, ननाद म्हणजे वाजवला. नवपंचवारम, 9 आणि 5 किती होतात तुमच्याकडे? बोला बोला बोला, झोपले नाही ना? मग बोला, 9 आणि 5 किती होतात? आमच्याकडे 17 होता हो. किती होतात? 14 होतात. 14 वेळेस शंकराने डमरू वाजवलं आणि त्या 14 सूत्रातून जगातल्या सगळ्या भाषा जन्माला आल्या. फ्रेंच असेल, रशियन असेल, जपानीज असेल, तेलुगू असेल, मराठी असेल, उर्दू असेल, कुठलीही भाषा घ्या, जगातल्या सगळ्या भाषा जर निर्माण झाल्या असतील तर ती माझ्या शंकराच्या डमरू मधून निर्माण झाल्या. 14 सूत्र शंकराने वाजवले. माझं गणित कसं आहे, पहिलंच बोलू. मोजा कोणते सूत्र आहे. बोला बरोबर. आई ओल्ड रेलरिक, ए ओल्ड, आय ओल्ड, आय वराट, लंड, कमंगळनम, छबाई, गडदश, छब गडदश, खप जटदा चटताऊ, कपाई, शसर, हल. फक्त एवढेच. ते नंतरची वृत्ती आहे. पाठ आहे. इकडं तिकडं पाठवण्यापेक्षा इकडं पावनधामात पाठवा म्हणजे तयार होते. पाया फक्त होईल तुमचा. महाराज हे श्लोक तुम्ही इकडे तिकडे गेले की भेटतच नाही महाराज ऐकायला. याच्यासाठी एक काशी करावं लागते, नाही तर कृष्ण महाराजाकडे यावं लागतं, इकडे शिकावं लागतं. म्हणून त्याचीच कास धरा, ज्याची काहीतरी योग्यता आहे. भलत्याच्या पाठीमागे जाऊ नका, अवघड आहे. या सगळ्या सूत्रामधून शंकर परमात्म्याने 52 वर्णाची निर्मिती केली. हे सगळे 52 म्हणजे लघु सिद्धांत कौमुदीचे सगळे सूत्र आणि या व्याकरण शास्त्राची जन्म म्हणजे व्याकरण शास्त्राचा उगम. या सगळ्या सूत्रातून सगळ्या भाषा निर्माण झाल्या. म्हणून शंकराला जवळ करा. नमामीश मीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम विभुं व्यापकं निर्गुणं निर्विकल्पं चिदाकाशमाकाश वासं भजे. स्तोत्र आहे शंकराचे. ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित जन्मज दुःख विनाशक लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम
पाठ असतं. विठ्ठल यातायाती धर्म नाही ऐका. आणि शंकराची प्रार्थना केली पार्वतीनं आणि मग शंकराने अट घातली. बघा लक्ष द्या बरं का. शंकर म्हणायला लागले पार्वती ज्ञान कठीण आहे. इदं ते गुह्यतमं गुह्य नाही गुह्यतर नाही गुह्यतम आहे. ऐकत असताना ताट बस. तुम्ही जरी बसले तरी चालेल. पार्वतीला शंकराने म्हटलं ऐकताना ताट बस. निदान कीर्तनात तरी 1.5 तास बसलं पाहिजे. कारण की एखादा कीर्तनकार बोलत असतो विशिष्ट अनुभवातून बोलत असतो. एखादं वाक्य हृदयाला स्पर्श करतं जीवन पालटवतं. म्हणून तेच त्याच ताकदीनं श्रवणही केलं पाहिजे. पार्वती म्हणते ठीक आहे मला ज्ञान सांगा. पार्वती हो हो म्हण आम आम म्हण ओम ओम म्हण. झोपी जायचं नाही. लक्ष देऊन ऐक. ठीक आहे परमात्मा सांगा. शंकरांनी सांगायला सुरुवात केली. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म साध्यता वच्छेद कवचिन्न प्रतियोगिता कभेद सामानाधिकरण्यत्वे सती लक्ष्यवृत्तित्वे सती अलक्ष्यवृत्तित्वम. कोणता दोष आहे? अतिव्याप्ती. आता हे नाही सांगायचं मत कुठं. आता पाठाचे पोरं म्हणून सहज निघून गेलं. नाहीतर मग कीर्तन व्याप्त. विठ्ठल कोणत्या दोषाने व्याप्त? असंभव दोषाने व्याप्त. मग त्याची संभावना कमी होते. थोडं 5G आहे इथं नेटवर्कच नाही. विठ्ठल मोबाईलला नाही असं म्हणायचं माणसांना आहे. आणि मग पार्वती माता ऐकायला लागली. शंकरजी ज्ञान सांगायला लागले. सांगता सांगता अत्यंत कठीण ज्ञान ऐकण्यासाठी पार्वती धजावत नाही पुढे. महाराज झोप येते भल्या भल्यानं. पार्वती झोपली आणि झोपल्यानंतर हे ज्ञान वाया चाललं. हे ज्ञान वाया जाऊ नये याच्याकरता विष्णू परमात्म्याने मासुळीच्या पोटातून हे ज्ञान श्रवण केलं. ऐका बरं का गोड आहे. विष्णू परमात्म्याने मच्छिंद्रनाथ होऊन हे ज्ञान श्रवण केलं. मासुळीच्या पोटातून हे ज्ञान श्रवण केलं. हो हो आम आम ओम ओम असं म्हणायला सुरुवात केली. 7 दिवस सप्ताहाची सांगता होते. ज्ञान ऐकलं पूर्ण. पार्वती झोपली. पण हे ज्ञान शंकर परमात्म्याने जे सांगण्याला सुरुवात केली विष्णू परमात्म्याने मासुळीच्या पोटातून हे ज्ञान ऐकायला सुरुवात केली. सप्ताहाची सांगता झाली आणि मग हरिनामाचा गजर झाला. गजर शब्दाला लई खाली आणलं हो आमच्या लोकांनी. विठ्ठल जयघोष केला. हरिनामाचा निनाद झाल्यानंतर मग पार्वती माता जागी झाली. कुंडलिक वरदा जयघोष झाला आणि झोपलेली पार्वती जागी झाली. आणि मग शंकराला म्हणू लागले हा परमात्मा सांगा काहीतरी अहम ब्रह्मास्मी तुम्ही बोलत होते. साध्यता वच्छेद असं काहीतरी सांगत होते. शंकराने डोक्याला हात लावला. पार्वती ज्ञान सांगू तर संपलंय. तू काय झोपी गेली होती का काय? पार्वती म्हटली हो देवा मी झोपली होती. तू झोपली होती तर हो हो कोण म्हणत होतं? कोण आम आम म्हणत होतं? कोण श्रवण करत होतं? शंकराने चारही बाजूला पाहिलं. लक्षात आलं हे जे ज्ञान आहे हे चोरून विष्णू मासुळीच्या पोटातून ऐकतोय. राग आला शंकराला. चोरून ज्ञान ऐकणं दोष ठरतो, गुन्हा ठरतो. वक्त्याच्या पाठीमाग बसून उभं राहून ज्ञान श्रवण करणं दोष ठरतो. ती सुविधा केली त्यांनी. वक्त्यापेक्षा उंच आसनावर बसून ज्ञान श्रवण करणं गुन्हा ठरतो, दोष ठरतो. राग आला मला नाही बरं शंकराला. आणि रागाच्या भरात तांडव नृत्य केलं. जटाटवी गलज्ज्वल प्रवाह वितस्थले गले मलंब्य लंबितां तुंग मालिका तुंग मालिका टमटमट टमटमट विहारवट कमर्वया चकारचंड तांडव तनोतुना शिव शिव तनोतुना शिव शिव तनोतुना शिव शिव. राग आला शंकर परमात्म्याला. रागाच्या भरात जे पाठीमागं धावले. मासुळी पुढे पळताय. शंकर पाठीमाग आहे. शंकर पाठीमाग आहे. मासुळी पुढे आहे. मासुळी पुढे आहे. शंकर पाठीमाग आहे. शंकर पाठीमाग आहे. मासुळी पुढे आहे. अरे पुढे काहीतरी झालं असेल ना. काय नाही तुमचं अवधान चेक करायचं होतं. बाकी काही थोडं व्यवस्थित करायला हरमीन करतंय. रागाच्या भरात शंकरानं त्रिशूळ फेकून मारला. जसा त्रिशूळ फेकून मारला मासुळीच्या कानाचा छेद करून त्रिशूळ बाजूला पडला. तेव्हापासून कानफाटे साधूची परंपरा जन्माला आली.
तुम्ही प्रयागराजला जर कधी गेलात कुंभमेळा बघायला, तुम्ही नाशिकला कधी गेलात कुंभमेळा बघायला, तर तिथे कान फाटलेले साधू बघायला मिळतात. त्यांच्या कानामध्ये रिंग असते बघा घातलेली, आहे की नाही. आणि मग ती परंपरा मच्छिंद्रनाथाची परंपरा. आता माझ्या अभंगात या आदिनाथ उमा पुढं प्रगटले, बीज प्रगटले, मच्छिंद्र लाधले सहज स्थिती. आदिनाथ म्हणजे कोण? देवादिदेव महादेव. त्यांनी ज्ञान कोणाला सांगितलं? उमेला सांगितलं. पण उमा झोपली होती. उमा झोपल्यामुळं, पार्वती झोपल्यामुळं ते ज्ञान मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, मासुलीच्या पोटातून ऐकलं. आता पुन्हा दुसरा अभंग आपण नेहमी म्हणतो हरिपाठात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मला मुख्य हेच सांगायचं, महादेव विष्णू यांच्यातली परंपरा लोप पावलेली ज्ञानोबरांनी खंडित केली. कशी केली? खूप गोड आहे, लक्ष द्या, एकच मिनिटं बघतात. आदिनाथ म्हणजे देवाधिदेव महादेव. त्या महादेवाने ज्ञान सांगितलं मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथ विष्णूचा अवतार, विष्णूचे अवतार असणारे मच्छिंद्रनाथ, त्यांनी ज्ञान सांगितलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. गोरक्ष महादेवाचा अवतार, महादेवाचा अवतार असणारे गोरक्षनाथ यांनी ज्ञान सांगितलं. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनीनाथ विष्णूचे अवतार, विष्णूचे अवतार असणारे गहिनीनाथ यांनी ज्ञान सांगितलं. निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार असणारे निवृत्तीनाथ यांनी ज्ञान सांगितलं. महाविष्णूचा अवतार ज्ञानोबरायांना ज्ञानदेवासार सोजविले. जे महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबराय आहे त्यांनी ज्ञान कोणाला सांगितलं? बोला पुढं. महादेवाला सांगितलं? बोला 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 ट्रिंग ट्रिंग सांगितलं का? बोला. म्हणजे महादेवानी विष्णूला, महादेवानी विष्णूला, महादेवानी विष्णूला, विष्णूनी महादेवाला, विष्णूनी महादेवाला, महादेवानी विष्णूला. ही परंपरा ज्ञानाची कुठपर्यंत आली? बोला. ज्ञानोबरायांपर्यंत. पण ज्ञानोबरायांनी पुन्हा महादेवाचा अवतार असणाऱ्या कोणाला ज्ञान सांगितलं नाही. ते ज्ञान चांगदेव 62च्या माध्यमातून, ते ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ते ज्ञान अनुभवामृताच्या माध्यमातून, ते ज्ञान योग वासिष्ठाच्या माध्यमातून. योग वासिष्ठावर ज्ञानोबरांची टीका आहे, कालवशात ती उपलब्ध नाहीये. ते ज्ञान या सगळ्यांच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणून कृपा केली, म्हणून कृपाळू. एखादं प्रमाण महाराज जर रंगलं ना, तर ते प्रमाण म्हणत असताना त्या प्रमाणात उतरावं लागतं, त्या अक्षरामध्ये उतरावं लागतं, तेव्हा कुठेतरी प्रमाण रंगत असतं. म्हणून दादा महाराज खूप आवाज आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू आहे ज्ञानोबर आहे. काय कृपा केली ज्ञानोबरायांनी? आपल्यापर्यंत हे ज्ञान आणलं जे लोपलं होतं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, चांगदेव 65च्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, म्हणून कृपाळू. मूळ कृपाळ असा शब्द आहे. व्याकरणाचा जर विचार केला तर व्याकरणामध्ये कृपाळ असा शब्द बघायला मिळतो. अग्निमिळे असा शब्द आहे, पण काही सूत्र लागले आणि अग्निमिळे असा शब्द तयार झाला. त्याला अपभ्रंश म्हणतात. पहिले आदित्यवाराला म्हणजे रविवाराला आदित्यवार म्हणत. काय म्हणत? बोला. आदित्यवार. रविवाराला आदित्यवार म्हणायचे. रवी म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य. रविवाराला आदित्यवार असं नाव होतं. पण लोकांच्या कठीण असल्यामुळे तोंडात बसत नव्हतं. आदित्यवार 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 म्हणायला कठीण आहे, म्हणून त्याच आदित्यवाराला लोक आज काय म्हणतात? आईतवार. रविवार नाही, आईतवार. पहिले गुरुवाराला बृहस्पतिवार नाव होतं. काय नाव होतं? बोला. बृहस्पतिवार. पण बृहस्पतिवार 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 कठीण आहे, संस्कृत आहे, बसत नाही तोंडात. म्हणून त्याच बृहस्पतिवाराला आज लोक काय म्हणतात? बस्तरवार, बुस्टरवार नाही. तसा हा कृपाल असा शब्द आहे मुळात, पण अपभ्रंशात रूप बदललं. कृपाळू. कृपाळू ज्ञानोबर आहे. दुसरं विशेषण आहे उदार. संत उदार असतात, कारण की स्वतः त्रास सहन करतात आणि जगाचं कल्याण करतात. संत उदार, उदार संत उदार, उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उदार, उदार संत उदार, उदार स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण जगाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून आपण संतांच्या सहवासात जातो, आपण वारी करतो. मला वाटतं बहुतेक जण वारी करणारे असतात. अरे सर्वसामान्य आपला हा देह, पण या देहाला सुद्धा लोक माऊली म्हणतात. माऊली चहा घ्यायला या. पुण्यातले ते हाफ पॅन्टीवरचे लोक
पुण्यातले सध्या पुण्यात गेलेले नाही बरं का, पुण्यात स्थायिक असले हाफ पॅन्ट्रीवर ते बरमुड्यावरचे लोक आपल्या जवळ येऊन म्हणतात, महाराज वारी करताना माऊली आमच्या घरी या, तुमचे पाय आमच्या घराला लावता का? आपले पाय कुठं कुठं गेलेले असतात हे आपल्या पायालाच माहिती असतं, पण त्यांची इच्छा असते हे पाय आपल्या घराला लागावे जेणेकरून आपलं घर पवित्र झालं पाहिजे. त्यांची इच्छा असते. कोणाच्या सोबत राहतो आपण? माऊलीच्या सोबत राहतो. माऊलीची वारी करत असताना लोकांची आपल्यावरची भावनाच बदलते. महाराज आपल्याला माऊली म्हणतात लोक, माऊली माऊली म्हणतात. सवय करा माऊली म्हणायची. माऊली 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 कहने की आदत सी हो गई, माऊली तेरे चरणों में रहने की आदत सी हो गई, अब कहाँ जाऊं माऊली तेरे दर को छोड़कर, माऊली 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 कहने की आदत सी हो गई. आपण सगळीकडे फिरतो म्हणजे तुळशीराम महाराज ही सगळी मंडळी, नागेश महाराज, दादा महाराज, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाराज सगळीकडे फिरा, दरबार हजारों देखे तेरे दर्जे सा कोई दर नहीं, दरबार हजारों देखे. हजारो दरबार फिरा, तुम्ही वृंदावन जा, तुम्ही काशी जा, तुम्ही अयोध्या जा, पण माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवा. कुठंच तेवढं समाधान नाही जेवढं समाधान माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर भेटतं महाराज. म्हणून माऊली माऊली म्हणण्याची सवय करा. त्याच्या दरबारातला गुलाम व्हा, बाकी इतर दरबारातलं नाही. म्हणून माऊली तेरे दर का जो गुलाम हो जाए. बरं वाटतं तुम्ही हात वर करून भजन केलं, तुम्ही हात आणि सगळ्यांनी भजन करा. माऊली तेरे दर का जो गुलाम हो जाए, माऊली तेरे दर का जो गुलाम हो जाए, माऊली तेरे दर का जो गुलाम हो जाए, माऊली तेरे दर का जो गुलाम हो नाम हो जाए, जुबा पे माऊली माऊली नाम हो जाए, माऊली तेरे दर का जो गुलाम हो जाए. माऊलीच्या दरबारातला गुलाम हो, दुसरीकडचं गुलाम होऊ नका, संसारातला दास होऊ नका, माऊलीचा दास व्हा. काही सिद्ध साधक असे आहेत अजूनही ज्ञानोबारांची सेवा करताना सकाळी सकाळी प्रदक्षिणेला जातात ना, प्रदक्षिणा केल्यानंतर ते पायरी धुतात आणि ते चरण म्हणजे रज लागले डोक्याला लावतात. अजूनही असे काही साधक आहेत, असे काही सिद्ध आहेत जे माऊलीचा साक्षात्कार करून घेत असतील महाराज. कारण की जगासाठी त्यांनी एवढं केलंय. उदार आहे, आपल्याकरता झेलले, आपल्याकरता त्यांनी एवढा सगळा त्रास सहन केला. किती त्रास सहन केला ज्ञानोबरायांनी ऐका, थोडं लक्ष देऊन ऐका. विठ्ठल पंताला देहांत प्रायश्चित्त सुनावलं. धर्मपंडितांनी सांगितलं, विठ्ठल पंता तू जो अपराध केलेला आहे तो जघन्य आहे, तुझ्या अपराधाला एकच प्रायश्चित्त आहे आणि ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. तुला तुझा देह संपवावा लागे. विठ्ठल पंतांनी ते मान्य केलं. माझ्या लेकरांची मुंज होत असेल, माझ्या मुलांना शुद्धीपत्र मिळत असेल तर मी खुशाल देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. वास्तविक घृतकुंभ संभव नावाचा विधी रामानंदांनी केलेला होता विठ्ठल पंतांचा, चैतन्याश्रम मूळचं नाव. तरी सुद्धा ब्राह्मणांनी लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी सुद्धा त्रास सुरू झाला. किती त्रास दिला लोकांनी. चिमुकली मुक्ताबाई
देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर माहितीच नव्हतं आई वडील गेले, मरण पावले. सकाळी उठावं, आईजवळ झोपायची सवय होती चिमुकल्या मुक्ताबाईला. ज्यावेळेस आई दिसत नाही मग मात्र आई आई करायला लागली. ज्ञानदादा समजवतात, मुक्ते आई राहिली नाही ग आपली, बाबा राहिले नाही ग आपले. त्यांनी आपल्याला शुद्धीपत्र मिळावं याच्याकरता देहांत प्रायचित्त घेतलं. चारही भावंड ओक्साबोक्षी रडू लागली. आई बापाची एवढी आठवण येत होती. सकाळी उठावं ज्ञानोबरायाने, आळंदीमध्ये जावं भिक्षा मागण्यासाठी, मधुकरी मागण्यासाठी. मधुकरीचं अन्न खा, त्याशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही महाराज. मग ती कुठलीही मधुकरी असेल. मधुकरी मागण्यासाठी ज्ञानोबरायांनी मध्ये आळंदीमध्ये यावं. ओम भवती भिक्षाम देही म्हणावं, दार उघडावं. पण दारातून भिक्षा नाही पडली ज्ञानोबरायांच्या झोळीत. दारातून थुंकी पडली ज्ञानोबरायांच्या झोळीत. थुंकले ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये लोक. शेण फेकलं मुक्ताबाईच्या अंगावर लोकांनी. खाली हाताने आलेल्या ज्ञानोबरायांना ज्यावेळेस मुक्ताबाई पाहते, मुक्ताबाई म्हणते, दादा मला भूक नाही लागली दादा. 2 दिवसापासून पाणी पिऊन झोपणारी मुक्ताबाई आजही ज्ञानोबरायाला बोलली, दादा मी आजही पाणी पिऊनच झोपते हो, तुम्ही काळजी करू नका बरं. ज्ञानोबरायांना काही वाईट वाटत असावं हो. ज्ञानोबराय साक्षात विष्णूचा अवतार आहे, पण आज चिमुकल्या मुक्ताबाईला जीव घालू शकत नाहीये. वाईट वाटलं ज्ञानोबरायांना. एक दिवस पराकाष्ठा झाली. ज्ञानोबराय इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता निघाले. इतक्यात ब्राह्मण कुटुंब मुलाची सोयरी करण्याकरता आळंदीच्या वेशीच्या बाहेर निघालं. मुलाचा बाप गाडी बैलातून खाली उतरला. ज्ञानोबरायाचा चेहरा पाहिला. चेहरा पाहिल्याबरोबर ज्ञानोबरायाला तो म्हणू लागला, ज्ञान्या आज माझ्या मुलाची सोयरी करण्याकरता मी आळंदीच्या बाहेर निघालो होतो. आज एखादं चांगलं काम करण्याकरता मी निघावं आणि तू तुझा चेहरा दाखवावा. अवश्य कोणी आहात तुम्ही? चांडाळाची मुलं आहात तुम्ही, संन्याशाची कार्टी आहात. अरे एखाद्या मांजरीचं तोंड पाहिलं तरी काम होतील, पण तुमच्यासारख्यांची तोंड पाहिली की काम होत नाही. ज्ञानोबरायांना बोलला. काही वाटलं नाही ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांना शिव्या दिल्या तरी माझ्या माऊलीला काही वाटलं नाही. पण ज्यावेळेस विठ्ठल पंताला बोलू लागला मग मात्र राग आला ज्ञानोबरायांना. काय बोलला तो विठ्ठल पंताला? तुझा बाप हा कामी होता, स्त्री लंपट होता. अरे एवढी स्त्री हव्यासाची इच्छा विठ्ठल पंताला होती तर कशाला काशीला जाऊन संन्यास घेतला तुझ्या बापाने? घरीच बसायचं ना. तुम्ही चांडाळाची मुलं आहात. तुझा बाप स्त्री लंपट होता. नाना प्रकारच्या शिव्या दिल्या. एवढ्यावर थांबला नाही. ज्ञानोबरायाच्या कानाखाली ठेवून दिली. राग आला ज्ञानोबरायाला. ताड 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 चालत ज्ञानोबराय निघाले. सिद्धपीठामध्ये गेले. झोपडीची ताटी लावून घेतली. रुसून बसले. निवृत्तीनाथ दादाला रडण्याचा आवाज कानावरती आला. मुक्ताबाईला निवृत्तीनाथ दादा म्हणतात, मुक्ते हा दादा. मुक्ते ज्ञानदादा भिक्षाटनासाठी गेला होता, आला नाही का ग अजून? मुक्ताबाई म्हणते, दादा ज्ञानदादा तर केव्हाचाच आलाय, पण मला असं वाटतं आजही कोणी त्याला बोललं असावं, मधुकरी दिलेलं नसावं. मुक्ते ऐकतेस? हा दादा. मुक्ते ज्ञानदादा आई वडील गेले तेव्हापासून जरा हट्टी झाला, तू त्याला समजावतेस का ग? दादा मूर्तिमंत ज्ञान आहे, कसं शक्य आहे? तरी प्रयत्न करते. चिमुकले मुक्ताबाई चिमुकल्या पायाने चालत चालत झोपडीजवळ आली. ताटीत रुसून बसलेले ज्ञानदादा त्यांच्या रडण्याचा आवाज कानावरती पडला. मग मात्र ज्ञानोबरायांना सांगण्यासाठी समजावण्यासाठी चिमुकले म्हणते, दादा दादा मी लहान आहे हो दादा, मी रडलं पाहिजे. मला आईची आठवण येते तरी मी तुमच्याकडे पाहून रडत नाही ना. आणि तुम्ही रडताय का? रडताय दादा, रडू नका हो दादा. दादा तुम्ही माऊली आहात ना. मा म्हणजे मातृत्व, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. तुम्ही आईचं हृदय करून या लोकांना क्षमा करा. विश्व डागानं निभावं आणि संतांनी सुखाने पाणी व्हावं. तुम्ही योगी आहात ना. तुमचं मन पवित्र असलं पाहिजे. तुम्ही या लोकांचा सांभाळ करा दादा. आई बाप गेले त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही जे दुःख तुम्ही रडताना आज मला होतंय. दादा रडू नका हो दादा. दादा ताट उघडा. चिमुकल्या मुक्ताबाईने उपदेश केला. आत रुसून बसले ज्ञानदादा ऐकत होते. महाराज योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वल्ली संती सुखी भावे पाणी विश्वरा
नाही आपण तरुणी विश्वतारा ताटी मुक्ताबाईचा आवाज ऐकला मुक्ताबाईच्या चिमुकला आवाज ऐकून ज्ञानोबाने डोळे उघडले बंद केले राग आलेला समाजाचा ताटी उघडायला तयार नाही आई वडिलांनी ध्यान प्रयत्न केला तरी सुद्धा समाज शेण फेकतो अंगावर मुक्ताबाईला ठेवायला नाही राग आलेला होता मुक्ताबाई ताटी उघडण्यासाठी विनवणी करती कसा कोरडा पडला मुक्ताबाईचा ताटी उघडायला तयार नाही माझी मुक्ताबाई ताटी जवळ बसली आणि मग मुक्ताबाईने ज्ञानोबाईंचा जप केला दादा ज्ञानदेव 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 डोळे बंद केले मुक्ताबाईने ज्ञानोबाईंचा जप सुरू झाला जप करायला लागली मुक्ताबाई 2 मिनिटं सर्वांनी ताट बसा चला आपण हे सिद्ध भेटा मुक्ताबाईची हात ज्ञानोबाईंपर्यंत पोहोचली आपली सुद्धा हात ज्ञानोबाईंपर्यंत पोहोचली पाहिजे या अर्थतेनं आपण ज्ञानोबाईंना बोला इथून ज्ञानोबाईंना बोलल्यानंतर समाधीपर्यंत ज्ञानोबाईंचा आवाज गेला पाहिजे नक्की प्रसन्न होतील या तुमच्या नामस्मरणाने ताट बसून डोळे बंद करून ते दृश्य डोळ्यासमोर आणा सर्वांनी म्हणा ज्ञानदेव 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 काही नका वाजू फक्त मुखाने स्मरण करा ज्ञानदेव 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 मुक्ताबाईला हृदयाशी कवटाळलं मुक्ताबाईचे स्वर हृदयाला स्पर्श करतात ज्ञानोबाईंच्या मुक्ते किती गोड बोलतेस का कुठे शिकली एवढं सगळं दादा तुमच्या जवळ तर बसून सर्व संपन्न केले चारही भावंड एकत्र जमा झाली ओक्सा बोक्षी रडू लागली महाराज समाजाने एवढा छळ केला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आज लाखों समाज आनंदित होता 10 लाखाच्या वर गर्दी ज्ञानोबाईंच्या पालखी सोहळ्यात जमते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ज्ञानोबाईला खांद्यावर घेऊन आपण जातो चांदीच्या रथामध्ये आपण ज्ञानोबाईला बसवतो आज ज्ञानोबाईला 10 लाख लोक चांदीच्या पालखीत बसून तिकडे घेऊन जातात पण तोच समाज त्या काळात ज्ञानोबाईंच्या आई वडिलांना जीव घेण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करत होता बोला होता की नाही नक्की महाराज आई वडिलांना जीव द्यायचं काम पडलं या समाजामुळे समाज त्रास देतो तरी सुद्धा त्या त्रासाला न कंटाळता समाजाचं हित करत असतात त्यांना उदार म्हणत असतात कारण की ज्ञानोबाई उदार एवढा त्रास सहन केला तरी सुद्धा ज्ञानोबाईंनी आपल्या करता एवढं सगळं साहित्य निर्माण केलं उदार तिसरं विशेषण आहे माझा ज्ञानोबाईंना एवढं प्रेम दिलं वारकरी संप्रदायाने जरा लक्ष देऊ नये का संपलं कीर्तन माझं सगळ्या वारकरी संप्रदायाचं जर निरीक्षण केलं तर ज्ञानोबाई एवढं प्रेम वारकरी समाजाने कोणावर केलं नाही म्हणा सगळ्या संतांनी ज्ञानोबाईवर इतकं प्रेम केलं तुकोबाईला माऊली नाही म्हटलं नामदेवरायला माऊली नाही म्हटलं गोरबा काकांना माऊली नाही म्हटलं सेना महाराजांना माऊली नाही म्हटलं चोखोबाईंना माऊली नाही म्हटलं माझ्या ज्ञानोबाईंना माऊली म्हटलं कारण की आईचं हृदय करून ज्ञानोबाईंनी समाजावर प्रेम केलं ज्ञानोबाईंना इतकं प्रेम केलं डोक्यावर घेतलं वारकऱ्यांनी सगळे
ज्ञानोबा माझं माझं म्हटलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. जो ज्ञानाचा सागर आहे तो माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुदर्भ ज्ञानोबा माझा दानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी आहे, माझे आहे ज्ञानोबराय. सगळ्यांनी ज्ञानोबरायावर प्रेम केलं. माझं माझं म्हटलं ज्ञानोबराय. संतांनी माझं म्हटलं. माझं म्हणायचंय ना, संतांना माझं म्हणा, एकतर देवाला माझं म्हणा. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे माऊली. हम तुम्हारे थे माऊली, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे माऊली. देव मी तुझा आहे, देव माझा मी देवाचा. देवाला माझं म्हणा. काय करतात देव? सकलदैव प्रपन्नाय तवास्मीति च याचते, अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतत् व्रतं मम. एकदा म्हणा देवाला, तव अस्मि, तव तुझा अस्मि, मी आहे. देव काय करतात? अभयं सर्वभूतेभ्यो, पंचमी विभक्ती, सर्व भूत मात्रांपासून मी त्याला अभयदान देतो. ददामि एतत्, हे व्रतम, व्रत मम, माझं माझं व्रत आहे. म्हणून देवाला माझं म्हणा. देवाचं नाम माझं आहे म्हणून घ्या, कारण देव तारतो, देवाचं नाम तारतो. हरि नाम से तेरा पाप कटेगा, हरि नाम से तेरा काम बनेगा, हरि नाम लेने वाला, हरि नाम गाने वाला, हरि का है प्यारा, हरि का भजन करो, हरि है हमारा, हरि का
नीट असावा. विठ्ठल माझं आहे, माऊली माझे आहेत, संत माझे आहेत. दुसऱ्याला माझं म्हणू नका. देवाला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा, देशाला माझं म्हणा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. मी या देशाचा आहे म्हणून देवाला माझं म्हणा, संताला माझं म्हणा, देशाला माझं म्हणा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा आहे, ज्ञानोबा माझे आहे असं म्हणत चला. आयुष्य जगत चला. आयुष्य खूप छोटं आहे. 2 तास कीर्तनातले भेटतात. कीर्तनात 2 तासामध्ये आपण नाही जास्त काही बोलू शकत. माझा वेळ संपला, कीर्तन संपलं. पण एक सिद्धांत लक्षात घ्या, माझं कर्म हे देवा करता असलं पाहिजे. यद्यत् कर्म करोमि तत् अखिलम शंभो तवा राधनम. लोक आज टाळ्या वाजवतील, नरड चांगलंय तोपर्यंत वाजवतील. लोक आज आपल्याला वाह म्हणतील. एकदा का आपण म्हातारे झालो, एकदा बोला सुस्पष्ट येत नसले की मग लोक आपल्याला सांगणार नाही. लोक आज आपल्याला तारखी देतील. जोपर्यंत आपल्या ताकद आहे तोपर्यंत लोक आपल्याला म्हणतात. पण माझा परमात्मा, माझा ईश्वर, माझा देव, माझे ज्ञानोबर आहे. एकदा तुम्ही ज्ञानोबऱ्याला माझं म्हटलं की आयुष्यभरच ज्ञानोबर आहे तुमच्या सोबत राहतो. हे लोक आज आहे, उद्या नाही. पण ज्ञानोबर आहे, संत आणि भगवंत हे कधी तुम्हाला सोडून जात नसतात. म्हणून ज्ञानोबऱ्यांची सेवा करत चला. असं ज्ञानोबऱ्यांच्या सहवासात या समाधी सोहळ्याच्या कीर्तनामध्ये आपण येत चला. ज्ञानोबऱ्यांचा साधक म्हणून जगत चला. पुन्हा एकदा ही सेवा भगवंताच्या चरणरविंदी समर्पित करतो. आपण सर्वजण व्यवहारे बाबांच्या जवळ बसलो. एक वाक्य आहे, जयाचे ऐहिक धड नाही तयातली परत्र पुससी काय. माणसाचा व्यवहार चांगला पाहिजे तर परमार्थ नीट होतो. इथं आल्यानंतर व्यवहारे बाबांनी आपल्याला व्यवहारही शिकवला आणि परमार्थही शिकवला. म्हणून व्यवहारे बाबांच्या जवळ या. व्यवहार म्हणजे परमार्थ. संसार आणि परमार्थातला भेद व्यवहारे बाबांनी आपल्या करता इथं नमूद केला, शिकवला. आपण त्याच पंथातले पांथिक आहोत. इतर पंथाचा अनुयायी न होता, इतर धर्मामध्ये न जाता, कारण की बरेच धर्म निघालेले आहेत. वारकरी धर्माचा पताका ज्ञानोबा त्याचा पाया झाले. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला असे कळत. इतर सगळ्या संप्रदायाला बगल देऊन ज्ञानोबऱ्यांनी सनातन परंपरा अव्याहत चालू ठेवली. निर्व्यसनी जीवन जगत जगत आपल्या तरुणांनी सुद्धा ज्ञानोबऱ्यांची पताका खांद्यावर घेतली पाहिजे. कधीतरी हा झेंडा आपण रोवला पाहिजे आणि सनातन वैदिक हिंदू परंपरेत आपण हे स्थान मिळवलं पाहिजे. म्हणून येणारी सगळी पिढी या वारकरी संप्रदायाची पायी होतील. या हेतून कर्म करत चला. ते कर्म आपण सर्वजण करत आहात. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. इथं येण्याकरता ज्यांच्या माध्यमातून हे सौभाग्य मला प्राप्त झालं, माझे हृदयस्थ, ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला या भागामध्ये, या सगळ्या संपूर्ण परिक्षेत्रामध्ये, मला 10-15 वर्षापासून मी इकडे येतोय. या सगळ्या भागामध्ये आम्हाला या सगळ्या मंडळींनी आनंद महाराज, आमचे शिवराज महाराज असतील, आमचे उद्धव महाराज असतील, आमचे बळीराम दादा असतील, तुळशीराम दादा असतील, दादा महाराज असतील, आपल्या भागातला एक उगवता सूर्य म्हणजे शुभम गुरुजी म्हणून बघा. आळंदीच्या क्षेत्रामध्ये गुरुजी पदवी मिळवणं हे भल्या भल्याला जमलं नाही. पण त्या क्षेत्रामध्ये एकदा ज्ञानोबांनी कृपा केली ना की मग तुम्हाला काहीच करायचं काम नाही. मग ज्ञानोबा सगळं करून घेतात. आमचे शुभम महाराज, किती गोड आवाज आहे. शुभम महाराज किती होते छोटे, तेव्हा मी त्यांना सांभाळलं गुरुकृपा मठामध्ये. खूप छोटे होते महाराज, पण आज एवढी हिमालयाची उंची त्यांनी गाठली, सगळं महाराष्ट्र त्यांना ओळखतं. त्याचप्रमाणे तुळशीराम महाराज आणि संगीत क्षेत्रामध्ये हे सगळे रत्न आहेत. आपल्या भागाचं वैभव आहे. तुम्हाला दुसरीकडे जायचंच काम नाही, तरी सुद्धा तुम्ही विदर्भात गेले मला आणलं. म्हणून तुमच्या सर्वांना मी धन्यवाद. मराठवाड्याची खासियतच ती आहे. इथल्या 80 वर्षाचा तुळशीराम दादा, इथल्या 80 वर्षाचा म्हातारा तुम्ही उठून उभा करा, तो स्वरातच म्हणेल. हा, स्वरात म्हणणं वेगळं, जोरात म्हणणं वेगळं. आपल्याला एक खासियत आहे, आपल्या मातीमध्ये ते गुणधर्म आहे. म्हणून या डोंगरावरच्या परिक्षेत्रामध्ये